आता स्पष्ट आणि सुंदर दृष्टी मिळवा संदेश चष्मा घर सोबत. मोफत डोळे तपासणी, नवीन कलेक्शन, आकर्षक ऑफर्स आणि सवलती. नवीन अल्ट्रासोनिक मशीनद्वारे चष्म्याची लाईफ टाईम सर्व्हिसिंग फ्री. डोळ्यांचा नंबरचा चष्मा अर्जंट बनून मिळेल. उत्तम दर्जा आणि योग्य किंमत. कॉलेजच्या मुलामुलींसाठी स्टायलिश चष्मा आता आपल्या बजेटमध्ये. नंबरचा चष्मा असो किंवा गॉगल, निवडा फक्त सर्वोत्तम. तेव्हा आजच भेट द्या संदेश चष्माघर, बस स्टँड कॉम्प्लेक्स, संगमनेर. प्रोप्रायटर अमोल देशमुख. 9150 290 290 आणि 9270 34 41 74. आज नगरच्या दिशेनं लाल वादळ झेपावलंय. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं राजूर ते अहिल्यानगर असा भव्य लाँग मार्च आज सुरू झालाय. शेतकरी, कामगार आणि अंगणवाडी पोषण आहार कर्मचारी यात मोठ्या संख्येनं सहभागी झालेत. राजूर बस स्थानकापासून लाँग मार्चला आज सकाळी जोरदार सुरुवात झाली. हातात लाल झेंडे, फलक आणि विविध मागण्यांचे बॅनर घेऊन हजारो कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेत. आमच्या घामाचं दाम आम्हाला द्या आणि लाल सलाम अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. नाही कुणाच्या बापाचं, नाही कुणाच्या बापाचं. पाठीमागे सर्वात पाठीमागे आपल्याला गाड्या मिळवायच्या आहेत. सगळ्या गाड्या जे काही आम्हाला मानधन वाढून देणार अशी आव्हानं देऊन आम्हाला प्रोत्साहन भत्त्यावर ठेवलं. पण एकंदरीत आम्हाला प्रोत्साहन भत्ता पण आजपर्यंत, ऑक्टोबर ते आजपर्यंत म्हणजे गेले 1.5 वर्षापासून आम्हाला प्रोत्साहन भत्ता पण मिळालेला नाही. आणि त्यानंतर जे आहे मानधन ते आम्हाला वेतनमध्ये द्यावा. आणि आमच्या मागण्या आहे त्या हक्काच्या आहे, त्या शासनाने प्रलंबित आमच्या मागण्या पूर्णता करून दिल्या तर ठीक. नाही तर हा लॉंग मार्च आम्ही लोणी तर नाही पण नगरपर्यंत पण जाण्याची आमची खूप तयारी आहे. कारण आम्ही अंगणवाडी कर्मचारी संघटना जे मोबाईलवर काम करतो आहे त्या मोबाईलचा नेटवर्क इश्यू खूप आहे. कारण प्रत्येक भागात खेडोपाडी नेटवर्क आहे असं काहीच नाही. पण या शासनाने आम्हाला म्हणजे घरघर फिरवल्यासारखं, नाचवल्यासारखं, अगदी अंगणवाडी ताईची उच्चामना झालेली आहे. तरी शासनाने याचा म्हणजे खूप पाठपुरावा करून आमच्या सर्व मागण्या त्वरित म्हणजे तयार ठेवाव्या. नाहीतर आम्ही ह्या लॉंग मार्च चालूच ठेवणार आणि नगरपर्यंत आम्ही चालण्याची धैर्य ठेवलेले आहे. 80-85 रुपये रोज मिळतोय आम्हाला. बालकांना आहार द्यावा तो पण निकृष्ट दर्जाचा असतोय. एकतर केंद्राचा आम्हाला 2-3 महिन्यापासून पगार नाही. मग आम्ही कशावर जगायचं? मग आम्ही आता नगरपर्यंत जायला आमची तयारी काही हो, पण आम्ही नगरपर्यंत पोहोचणार म्हणजे पोहोचणारच. असू द्या काही हो, आमचं काही हो जीवाचं. ऊन असू द्या. पण आज आम्ही अंगणवाडी कर्मचारी संघटनेनं आणि आमच्या अंगणवाडी ताईंनी सगळ्यांनी एक विचार केलेला आहे. आता कुठं मागं हटायचं नाही आणि शासनाला जाब विचारल्याशिवाय मागं यायचं नाही. की जो काही ऐतिहासिक अन्याय आतापर्यंत आदिवासींवर झालेला आहे तर तो अन्याय दूर झाला पाहिजे. आणि कामगारांचे जे काही प्रश्न आहेत, प्रामुख्याने यामध्ये बांधकाम कामगारांचा मेडिक्लेम बंद करण्यात आलेला आहे. फक्त शस्त्रक्रिया हा एकमेव त्याच्यावरचा उपचार त्यांनी सुरू ठेवलेला आहे. आणि आमचं म्हणणं आहे की जे काही सर्वसाधारण आजार आहे त्या सगळ्या आजारांवरती त्यांना उपचार मिळाले पाहिजे. त्याचबरोबर जे काही इतरही संघटना आहेत, आमची शालेय पोषण आहारची संघटना आहे की ज्यांना 1000 रुपये वाढीचं मान्य केलेलं आहे त्याची अंमलबजावणी होत नाही, ती अंमलबजावणी व्हावी याच्यासाठी त्याही भगिनी आज हजारोच्या संख्येने या मोर्चामध्ये चाललेल्या आहेत. त्याचबरोबर भंडारदऱ्यामध्ये ज्या काही जमिनी गेलेल्या आहेत, वर्षानुवर्ष ते लोक पाण्यासाठी रस्त आहेत, साधं प्यायला पाणी मिळत नाही. त्या तिथल्या जे काही 9 गाव आहेत त्यांना पिण्यासाठी, शेतीसाठी पाणी मिळालं पाहिजे ही मुख्य मागणी त्यामध्ये आहे. त्याचबरोबर त्यांना जे काही मोबदल्याच्या जमिनी दिलेल्या आहेत त्या घेताना वर्ग 1च्या घेतल्यात आणि आता देताना वर्ग 2च्या दिलेल्या आहेत. तर त्याही जमिनी वर्ग 1च्या त्यांना मिळाल्या पाहिजे जेणेकरून त्यांना त्याचा लाभ मिळेल. ह्या प्रमुख मागण्यांसाठी आज राजूरपासून मोर्चाला सुरुवात झालेली आहे. पहिला मुक्काम आमचा अकोले तहसील समोर असेल, त्याच्यानंतर तिथे काय चर्चा होते त्याच्यानुसार पुढचा निर्णय घेतला जाईल. दुसरा मुक्काम हा आमचा प्रांत कार्यालयामध्ये असेल. त्याही ठिकाणी त्याच्यानंतर आमचा जे काही चर्चा होईल, प्रांताधिकारी साहेब खरं तर आता रविवारी येऊन गेले, त्यांची बैठक झाली. अप्पर जिल्हाधिकारी पण बैठकीसाठी होते. खरं तर त्यांनी त्या दिवशी सांगितलेलं आहे की ती खरं माहीत नाही, पण बुधवारी त्यांनी सांगितलं की मंत्रिमंडळात बैठक लागेल
जर बैठक लागली तर चांगली गोष्ट आहे, नाही लागली तर लोणीपासून पुढे आमचा राज्यव्यापी हा मोर्चा होणार आहे आणि तिथून पुढे मग राज्याचे जे काही इतर प्रश्न आहेत तेही कामगार या मोर्चामध्ये सहभागी होतील आणि मोर्चाची व्याप्ती प्रचंड प्रमाणात वाढेल. किमान 30-35 हजार लोक तिथून पुढे मग नगरपर्यंत पायी चालतील. या लाँग मार्चमध्ये केवळ जिल्ह्यातीलच नाही तर जिल्हाबाहेरील नागरिकांनीही सहभाग घेतला. शेतीमालाला हमीभाव, कामगारांच्या वेतनवाढीच्या मागण्या तसेच अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी हा एल्गार पुकारला गेलाय. हा लढा शेतकरी, कामगार आणि कष्टकरी जनतेच्या हक्कांसाठी आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत संघर्ष सुरूच राहील, असा ठाम इशारा कॉम्रेड डॉक्टर अजित नवले यांनी दिलाय. अखिल भारतीय किसान सभा आणि CITUच्या वतीनं जो लॉंग मार्च राजूरवरून लोणी आणि अहमदनगरमध्ये काढण्यात येणार आहे, तिथे आम्ही जमा व्हायला सुरुवात झालोय. लोक येत आहेत, मात्र सरकारने आमच्या मागण्यांची दखल घेण्याऐवजी आता दडपशाही करण्याच्या दिशेनं पावलं टाकायला सुरुवात केलेली आहे. आम्हाला नोटीस बजावण्यात आलेली आहे की या लॉंग मार्चमध्ये तुम्ही जर काही कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण केली तर प्रचलित कायद्याप्रमाणे आमच्यावर कारवाई करणार. सर्व प्रकारच्या कारवाईची तयारी सरकारची आहे, मात्र घामाचं दाम देण्याची मात्र सरकारची तयारी नाही आहे. ही अत्यंत संतापजनक गोष्ट आहे. या नोटिसीचा आम्ही किसान सभेच्या वतीनं धिक्कार करतो, CITUच्या वतीनं धिक्कार करतो. कोणत्याही प्रकारच्या दडपशाहीला आम्ही जुमानणार नाही. आम्ही चालणार आहोत आणि सरकारच्या छाताडावर हे सगळे श्रमिक जातील. सरकारने अशा प्रकारे दडपशाही करण्याऐवजी मागण्या मान्य कशा करता येतील आणि मागण्या ज्या मान्य केल्या त्याची अंमलबजावणी कशी करता येईल याच्यासाठी जरा प्रयत्न करावेत, असं आवाहन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना आम्ही करतो आहोत. किसान सभेचे डॉक्टर अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली हा लाँग मार्च शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीनं पुढे सरकतोय. प्रशासनानंही कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ठिकठिकाणी बंदोबस्त ठेवलाय. विलास तुपे, C न्यूज मराठी, राजूर. आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये. डोळ्यांचे विविध आजार, ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी. मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान. ठिकाण स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, देवाचा मळा, बालाजी अपार्टमेंट जवळ, संगमनेर. संपर्क 02425 29 91 90 आणि 8108 17 63 65.